विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आनंदाची गोष्ट आहे, की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे, की तुम्ही मला विचारताय, की अभ्यासाला सुरुवात कशी करू? आणि त्यातही तुम्ही विचारताय, की फिजिक्सचं काय करू? भीती वाटते ना? जेव्हा मी तुम्हालाच परत विचारतो, की तुम्ही काय करणार? तेव्हा क्षणात उत्तर येतं, आय-एम-पी टॉपिक्स, हायर वेटेजचे टॉपिक मी ते करणार. मानसिक समाधान मिळतं आपल्याला, अरे वाह! या टॉपिकचं वेटेज जास्त आहे, करूया. पण होतं का? नाही होणार मी आत्ता सांगतो. तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटेजी मी देणार आहे. बेस्ट अभ्यासाची मेथड मी तुम्हाला सांगणार आहे फिजिक्ससाठी. काय करायचं आहे? कुठलीही गोष्ट ना मन लावून समजून घ्यायची. मन लावून समजून घ्यायची. म्हणजे मी सुरुवात करतोय कोणत्या गोष्टीपासून? नीट लक्ष द्या बरं का. हे एक जंक्शन आहे असं समजा. काय आहे ते एक जंक्शन आणि या जंक्शनकडं हा जो आहे तो येणारा करंट आहे, हा सुद्धा येणारा करंट आहे, हा सुद्धा येणारा करंट आहे आणि ह्या जंक्शन पासून हे 2 जाणारे करंट आहेत म्हणूया आपण. आता आत्तापर्यंत काही लोकांना आयडिया सुद्धा आलेली असणार आहे, की हे मी काय शिकवायला लागलोय. करंट. मग करंटशी रिलेटेड भरपूर टॉपिक आहेत बरं का. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे करंट त्याच्यात. एसी सर्किट आहे करंट त्याच्यामध्ये. सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा करंट आहेच ना. त्याच्यानंतर करंट, इलेक्ट्रिसिटी तो टॉपिक आहे. म्हणजे ह्या जंक्शनकडे येणारे करंटला मी I1, I2 आणि I3 म्हणतो. जाणाऱ्या करंटला I4 आणि I5 म्हणतो. आता जेवढा करंट येणार आहे तेवढा जाणार आहे. बरोबर आहे. हे कळतंय तुम्हाला? मग येणाऱ्या करंटला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं जातं. जाणाऱ्या करंटला निगेटिव्ह कन्सिडर केलं जातं. हे साइन कन्व्हेन्शन आहे. मग मला सांगा, जेवढा येतोय तो पॉझिटिव्ह करंट. तेवढा जातोय, तेवढा निगेटिव्ह करंट. म्हणजे समजा 4 अँपिअर येतोय, 4 अँपिअर जातोय. 4 प्लस आहे, 4 मायनस आहे. ॲडिशन केल्यावर किती येणार आहे? 0 येणार आहे. आता हे जे मला समजलंय ते मला लिहिता आलं पाहिजे. मग मी तुम्हाला सांगतो, लॉ सांगतोय किर्चॉफ्स करंट लॉ. The algebraic sum of current at any junction is always equals to 0. म्हणजे मी पाठ नाही केलं, मी समजून घेतलंय. अशी प्रत्येक डेफिनेशन, प्रत्येक लॉ तुम्हाला समजून घ्यायचं आहे लक्षात घ्या. बरं, हे मला कळालंय. मग याचा अर्थ इथं करंट इन्क्रीज होत नाही किंवा डिक्रीज होत नाही. करंट प्रोड्यूस होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही. याचा अर्थ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ करंट ना? नाही. करंट म्हणजे चार्ज अपॉन टाईम असतं. टाईम तर कॉन्स्टंट आहे ना? याचा अर्थ इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे. म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ इज रिलेटेड विथ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. आलंय परीक्षेत. शोधा पी-वाय-क्यू. सापडेल ही एम-सी-क्यू. म्हणजे किती पॉइंट्स आपले क्लिअर झाले की नाही सांगा बघू. लॉचं स्टेटमेंट येतंय. साइन कन्व्हेन्शन्स मला कळाले. पुन्हा एम-सी-क्यू पण कळाले मला. मग तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे, पण इमिडिएटली सांगतो तुम्ही इमिडिएटली काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तुमचा वेळ घेतो बरं का रे बाळांनो थोडासा आणि इमिडिएटली तुम्हाला सांगतोय काय, की तुम्हाला मार्क्स ॲप्लिकेशनवर एम-एच-टी सी-ई-टीमध्ये फिजिक्सच्या फोल्डरमध्ये जाऊन करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जायचंय. करंट, करंट, करंट इलेक्ट्रिसिटी. बरं करंट इलेक्ट्रिसिटी की पी-वाय-क्यू क्वेश्चन सगळे बघायचेत आपल्याला आणि मी पट तुम्हाला दाखवतो बरं का. मी तुम्हाला समजावून सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. अरे, पण सगळ्यात बेस्ट मेथड कुठली मी तुम्हाला ते पण सांगणार आहे बरं का. मी आता काय करतोय बघा, हा जो करंट टॉपिक आहे ना, मी पुढचे क्वेशन्स घेतोय. मिळाला 2025. 2025 चा क्वेशन मला मिळाला. ओके, ओके. चला. बघा काय दिलंय यांनी. प्रश्न काय समजून घ्या, की काय विचारलंय ते बघा. फिगर शोज द करंट इन डिफरंट पार्ट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी द व्हॅल्यू ऑफ करंट आय विचारलंय. याची व्हॅल्यू विचारलंय. शिकवतो ऐका. हा करंट जंक्शनकडे येतोय, हा येतोय. म्हणजे हा करंट मी 8 अँपिअर लिहिला. किती अँपिअर? 8 अँपिअर का? कारण या जंक्शनकडे येणारा करंट जर 8 अँपिअर असेल, तर इकडे जर 8 अँपिअर येणार. 8 पैकी गेले 2 मग लिहिले किती मी? 6 अँपिअर. 6 पैकी इकडे गेले 2.6 मग आयची व्हॅल्यू काढण्यासाठी 6.0 मधून 2.6 मायनस करा. तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. पण थांबा ना. ही बेस्ट मेथड नाहीये बाळांनो अभ्यासाची. ही बेस्ट मेथड नाहीये. बेस्ट मेथड तुम्हाला आम्ही शिकवतोय, की तुम्हाला काय करायचंय, की पहिल्यांदा आपलं पुस्तक करायचंय. पहिल्यांदा तुम्हाला आपलं पुस्तक करायचं आहे. फिजिक्सचं पुस्तक. टेक्स्टबुक सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही मगाशी पी-वाय-क्यू बघितला 2025 ला आलेला क्वेशन. आता मी काय करतोय बघा, मी तुम्हाला नेणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये. करंट इलेक्ट्रिसिटी ओके. करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, मिळालं मला.
आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये अभ्यासाची मेथड काय फिजिक्सची, की तुम्ही हा फर्स्ट लॉ केला, की त्याला करंट लॉ म्हणतात, जंक्शन लॉ म्हणतात. ओके. ह्या सगळ्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पुस्तकातला प्रॉब्लेम करायचा आहे. अरे सीईटीत पण असाच होता. आडवी डायग्राम फक्त दिली होती. पण इथं आहे प्रिंटिंग मिस्टेक. सापडते का बघूया. तुम्ही एक्सपर्ट झालाय का ते बघूया आपण. त्यासाठी मी तुम्हाला काय करतोय, इथं तो प्रॉब्लेम घेऊयाच आपण बरं का कट करून. ओके. फिगर, शोज वगैरे त्यांनी आन्सर वगैरे दिलंय. पण त्यांची मिस्टेक आपल्याला सापडते का बघूया आपण. चला येणारा करंट किती आहे? 17 अँपिअर. त्यातले 3 अँपिअर गेले, गेले म्हणजे हे आहे 14 अँपिअर. एवढं तर कळतंय तुम्हाला. बघा 17 अँपिअर करंट येतोय त्यातला 3 अँपिअर गेला म्हणजे खाली 14 अँपिअर जाणार. 14 पैकी अजून 2 अँपिअर गेला म्हणजे इकडं 12 अँपिअर. मग 12 अँपिअर पैकी जर मी इकडं 9 अँपिअर गेला तर इकडं 3 अँपिअर यायला पाहिजे. तुम्ही तर आम्हाला 7 अँपिअर म्हणताय. म्हणजे इथं गडबड आहे. इथं गडबड आहे. मी तुम्हाला सांगू का? शांतपणे बघा. ही डायरेक्शन चुकली त्यांची. हा असा करंट पाहिजे 2 अँपिअर. इकडून 14 आला, हा 2 आला म्हणजे 16 झालं असतं. 16 पैकी 9 इकडे गेले मग 7 यांचं बरोबर आलं असतं. मग सापडली की नाही मिस्टेक तुम्हाला प्रिंटिंग मिस्टेक. मग आता मला सांगा, की तुम्ही एक नाहीये बरं का वाय लर्नवर सॉरी मी मार्क्स ॲप्लिकेशन वरती तुम्ही जर गेल्यानंतर तुम्हाला या टाइपचे इतके प्रश्न दिसतील ना, आता इथं नेटचा थोडासा इश्यू आहे, वेळ लागतोय. पण तुम्ही शोधा ना. आपल्या क्रॅश कोर्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सुरुवातीला 6-7 असे प्रॉब्लेम मी घेतलेत. काही शिल्लक ठेवलंच नाहीये. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलंय, की बेस्ट मेथड आहे फिजिक्सचा अभ्यास करताना तो लॉ परफेक्ट करायचा. कुठलाही लॉ असेल, कन्सेप्ट परफेक्ट करा. तर तो सॉल्व्हड प्रॉब्लेम बघा. एक्सरसाइजमध्ये काय दिलंय का बघा आणि मग सीईटीकडे जावा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. बरं आता अजून एक सांगतो लक्षात घ्या. के हे सिम्बॉल आहे. कुठलं सिम्बॉल आहे? के. आता के काय ढिगाने सिम्बॉल आहे. पण के हे सिम्बॉल टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटीचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे V/L. म्हणजे हा आहे पोटेन्शियल ग्रेडियंट, व्होल्टेज पर युनिट लेंथ. मग मला तुम्हाला आणखीन काय शिकवायचं आहे, की याचं युनिट आहे व्होल्ट आणि याचं मीटर, व्होल्ट पर मीटर. परीक्षेत आलंय डिफाइन पोटेन्शियल ग्रेडियंट. त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण आहेत. म्हणजे सगळ्यात बेस्ट आपलं आहे टेक्स्ट बुक. बरं तुम्ही आपल्या लाईव्ह सेशनला जर अटेंड करत असाल ना, तुला ते पण लक्षात येईल. ॲज इट इज क्वेशन मॅथ्समध्ये येतायत. पुस्तकातले ॲज इट इज क्वेशन आपल्या सीईटीमध्ये येतायत तेही 2025 मध्ये. म्हणजे तुम्हाला मन शांत केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही मला फॉलो करताय ते जुने व्हिडिओ बघा ना थोडेसे कालचे, परवाचे. मी फिजिक्सच्या एका पेपरमध्ये कमीत कमी 30 पेक्षा जास्त मार्काला जे क्वेशन बघतोय, ते लॉ, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश असलेच प्रश्न आहेत. पण तुम्हाला न्यूमेरिकलची भीती वाटते का रे बाळांनो? मी तुम्हाला सांगू का क्लिअरली? तुम्ही जरा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा ना सह्याद्री ट्युटोरियल. सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुम्ही स्टोअर ऑप्शनमध्ये जाऊन व्हिजन बॅच शोधा रे आणि व्हिजनमध्ये फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही बॅच बघा. आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला फिजिक्स, न्यूमेरिकलचा रोटेशनलचे 10 व्हिडिओ मी फ्री ठेवलेत. बघा विथ लॉग कॅल्क्युलेशन मी करून दाखवलंय. बऱ्याच ठिकाणी लॉग लागत नाही. पण मी पुस्तकातलं 100% सॉल्व्ह प्रॉब्लेम ओके. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधल्या एमसीक्यू मध्ये असलेले प्रॉब्लेम आणि त्याचबरोबर एक्सरसाइज मधले क्वेश्चन सगळे विथ लॉग कॅल्क्युलेशन करून दिलेत बरं का. मग अशा रीतीनं आपली जबरदस्त तयारी होणार आहे ना आणि ती बॅच एकदम कमी किमतीत आहे लक्षात घ्या. डेमो लेक्चर्स बघा. पटापट ती बॅच परचेस करा. फिजिक्सची भीती दूर होईल. तर नाहीतर केव्हा करणार? त्यामुळे फिजिक्ससाठी सांगतो काही अवघड नाहीये. फक्त रट्टा मारू नका. थोडंसं समजून घ्या तो लॉ काय आहे? साइन कन्व्हेन्शन्स वगैरे काय आहेत का? नक्की कुठल्या गोष्टी कन्सिडर केलेत? कोणता लॉ अप्लाय केलाय हे बघा. आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम कुठं येतोय? डेरिव्हेशन्स. पण डेरिव्हेशन पण फार किचकट नसतात रे. मी तुम्हाला सांगतो. बघा व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड हा प्रश्न परीक्षेत आलाय. मग तुम्हाला असा प्रश्न आला ना, पहिल्यांदा याच्यावर फोर्सेस कुठल्या ॲक्ट होतात? एवढं बघा. कुठल्याही वस्तूचं ना डाउनवर्ड हे वेट ॲक्ट होतं. ओके. सरफेसला परपेंडिक्युलर नेहमी नॉर्मल रिएक्शन असते. आणि इकडे सेंटर आहे. बरोबर आहे असं? मग टुवर्ड्स सेंटर जो आहे इथं हे चाक आहे त्याचे बरं का. हा फ्रिक्शनल फोर्स तयार होतोय. संपलं की डेरिव्हेशन एका मिनिटात दाखवतो. सेंटरच्या दिशेनं जो फोर्स ॲक्ट होतोय तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाईड करतोय. हा याला बॅलन्स करतोय. दोघांचा घ्या रेशो. रेशो घेताना मी व्ही स्क्वेअर अपॉन आर का लिहिलं कळालं का? कारण एम ला एम कॅन्सल होतंय. म्हणजे कर्व्हवर जे सेफ व्हेलॉसिटी आहे, मॅक्सिमम स्पीड आहे, ते व्हेइकलवर डिपेंड नाहीये. मी मुलांना फसवण्यासाठी काय विचारतो माहितीये का? हां, या रस्त्यानं जर एखादी कार गेली किंवा एखादा ट्रक गेला,
तर मग स्पीड कुणाचं जास्त असलं तर चालेल. मग आता कार जोरात जाईल. हां, तुम्ही ते प्रॅक्टिकली विचार करताय, पण नाही. मॅक्सिमम सेफ स्पीड दोघांचं सेम येणार आहे. कंडिशन स्पीड लिमिट दोघांसाठी सेम राहणार आहे. का? ते त्याच्या मासवर डिपेंड नाहीये. बरं, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्युएस इंटू एन. एनला एन कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग व्ही स्क्वेअर इक्वल्स टू म्युएस आरजी. झालं की व्ही इक्वल्स टू अंडर रूट म्यू आरजी. म्हणजे कुठल्याही डेरिव्हेशनमध्ये जर फोर्स असतील तर कुठला फोर्स कुणाला बॅलन्स करतोय, हे सगळं आपण संघर्ष बॅचमध्ये डिटेल घेतोय. हे सगळं आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण आपण न्यूमेरिकल्स घेतोय. हे आपल्या न्यूमेरिकल बॅचमध्ये पण घेतोय. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणून तर कोर्सचे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही डाउट असतील तर या नंबरला अगोदर कॉल करा. ओके. आणि मगच बॅच पर्चेस करा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, सुरुवात करा. जमणार आहे. अजून भरपूर वेळ आहे. ऑल द बेस्ट.